एका गरीब कुटुंबामध्ये मुलगा जन्माला आला. आईवडील अत्यंत खुश झाले. आईवडिलांना वाटलं की आता आपण ह्याला चांगला शिकूयात जेणेकरून आपली गरिबी दूर करेल. आईवडील कबाड कष्ट केले. त्या मुलाला शाळेत पाठवले. शाळेत पाठवून त्याला लहानाचं मोठं केले. चांगलं शिक्षण दिले. मुलगा शिक्षण शिकून एका चांगल्या ठिकाणी जॉबमध्ये हायफाय लाईफस्टाईल शिकला आणि तो स्वतःच्या आईवडिलांकडे बघू लागला आणि त्यांची ओल्ड लाईफस्टाईल बघून त्याला किळस वाटू लागली. आता त्या मुलाचं लग्न झालंय. आईवडील आता त्याला ओझं वाटू लागले. सून म्हणाली एकतर ते घरात राहतील नाहीतर मी राहणार. मुलगा बायकोला चॉईस केला. आईवडिलांना ओल्ड एज होम मध्ये सोडायला गेला. हे जे मी तुम्हाला आता घटना सांगितली ना ते एका घरातली घटना नाही आहे, तर भारतामध्ये असलेले 5047 ओल्ड एज होममध्ये असणाऱ्या प्रत्येक वयस्कर व्यक्तीची हीच घटना. आणि त्या आईवडिलांना वाटत होतं की आपला मुलगा चांगलं शिक्षण घेऊन आपली गरिबी दूर करेल, आपलं संकट दूर करेल. हे त्यांना माहीत नव्हतं की तो आपल्यालाच दूर करेल. एक गोष्ट अशी आहे जी विचार करण्यासाठी एखाद्या वेळेस ओल्ड एज होममध्ये तुम्ही चक्कर मारा. त्या ओल्ड एज होममध्ये असणाऱ्या वयस्कर व्यक्ती जे आहेत ना त्यांना विचारा की तुमचा मुलगा काय करतो. ते उत्तर नक्कीच सांगतील की माझा मुलगा डॉक्टर आहे, इंजिनियर आहे किंवा अमुक ठिकाणी मोठ्या पोस्टला काम करतो. त्यांच्यामध्ये तुम्हाला एकही तुम्हाला असं व्यक्ती मिळणार नाही की माझा मुलगा शेतकरी आहे. शिवाश्रम एक ओल्ड एज होम आहे. त्या ओल्ड एज होमचं एक वेबसाईट सुद्धा आहे. ती काही लोक त्यांच्या आई वडिलांना ओल्ड एज होममध्ये पाठवतात. त्याचे काय 8 कारण आहेत ते मी तुम्हाला सांगतो. पहिलं कारण आहे वर्क अँड टाइम कॉन्ट्रॅक्ट. आता ते मुलगा लहानाचं मोठं चांगलं शिक्षण घेऊन एका चांगल्या पदावरती काम करतोय. काम करताना तुला 9 ते 5 बाहेर पडावं लागतं आणि त्यावेळेस त्या आईवडिलाकडे म्हणजे टाइम देता येत नाही, असं सुद्धा एक कारण सांगितलं जातं. दुसरं कारण आहे नीड्स हेल्प. आईवडिलांना जे काही गोष्टी पाहिजे असतात किंवा जे काही सिक्युरिटी पाहिजे असतं, जे त्यांना आपुलकी पाहिजे असते ते मुलाकडनं ते व्यवस्थित देता येत नाही, कारण तो हायफाय लाईफस्टाईल शिकलेला आहे आणि त्या गोष्टी म्हणजे केअरिंग कशी करायचं असतं तो बऱ्यापैकी त्याला माहिती नसतं किंवा मे बी माहिती नसेल, कारण तो 9 ते 5 जसंच मला सांगितलं तो बाहेरच असतो कामाला. त्याच्यामुळे त्यांना व्यवस्थित माहिती आणि मदत पुरवू शकत नाही. तिसरं कारण आहे देअर सेफ्टी अँड सिक्युरिटी. जसं वेळ जातो तसं आई वडील सुद्धा म्हातारे होत जातात. त्याच्यामुळे त्यांना पाहिजे जे सिक्युरिटी असते किंवा जी काही माहिती असते त्यांना मदत असते ते मुलगा पुरवू शकत नाही. आता ओल्ड एज होममध्ये जी काही सिक्युरिटी आणि जे काही हेल्प मिळत आहे ना तर ते मुलगा ते प्रोव्हाइड करू शकत नाही, असं सुद्धा काय त्यांचं म्हणणं आहे. चौथं कारण आहे हेल्थ केअर. मुलगा कमवण्यासाठी दिवसभर बाहेर पडला असतो, त्यामुळे त्यांच्या आई वडिलांनी जेवढे पण हेल्थ केअर म्हणजे आरोग्यासंदर्भात जेवढी पण काळजी असते तो त्याला घेता येत नाही. आणि असे सुद्धा काही मुलांचे स्टेटमेंट आलं आहे की तो चांगलं शिक्षण तर घेतलंय पण चांगल्या ठिकाणी नोकरी न मिळत असल्यामुळे पण त्याच्याकडे चांगला पैसा नाही, फायनान्शियली प्रॉब्लेममुळे तो आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना तो व्यवस्थित सांभाळू शकत नाही. त्याच्यामुळे तो वृद्धाश्रमामध्ये पाठवण्याचा निर्णय घेतलेला. 6वं कारण आहे जिओग्राफिकली डिस्टन्स. काही वेळेस मुलगा बाहेरच्या देशात शिकायला जातो आणि शिकून तिकडेच काम करतो आणि तिकडचं वातावरण त्याला परफेक्ट मॅच झालं असतं. तिकडे याचा विचार सुद्धा करत नाही. त्याच्यामुळे इकडे म्हातारे झाले आई वडील असतात ना त्याच्याकडे काळजी करणारे कोण. ह्याच्यामुळे हे एक निर्णय घेतला जातं की त्यांना ओल्ड एज होममध्ये पाठवावं. त्यामुळे त्यांना ओल्ड एज होममध्ये सुद्धा पाठवतात. आई वडिलांना ओल्ड एज होममध्ये सोडताना तो मुलगा म्हणाला की माझ्या बायकोचं आणि आईचं जबरदस्त भांडण होत आहे, त्याच्यामुळे मला क्वालिटी केअर करता येईना आपल्या आई वडिलांना. त्याच्यामुळे तो एक निर्णय घेतला की आपण ओल्ड एज होममध्ये सोडावं, कारण जिथं जे काही केअर करतील ते करतील. कारण इथं मी माझ्या डोळ्यांनी बघू शकत नाही की आई वडिलांचं दररोज त्याच्याशी भांडण होणं, कारण ती म्हणते एकतर ती नाही तर मी, कारण तिला सोबत संसार पूर्ण करायचा आहे. असं जे काय असेल ते त्यांचं म्युच्युअल अंडरस्टँडिंगनं ते असं पण कारणासमोर आहे. 8वं कारण आहे कल्चरल शिफ्ट. जसं मी तुम्हाला सांगितलं की मुलगा हायफाय लाईफस्टाईल शिकलेला आहे. आई वडील अजूनही जुने लाईफस्टाईल जगतात. त्या मुलाला आता असं वाटतं की त्यांचे आई वडील त्यांचे रेप्युटेशन कमी करतात. कल्चर मॅच होत नसल्यामुळे आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला. नुकताच एक मराठी चित्रपट आलं जुनं फर्निचर. महेश मांजरेकरचं पिक्चर जबरदस्त आहे, एकदा तुम्ही पाहावं अशी माझी इच्छा आहे. कारण त्या पिक्चरचं सिनेरिओ ना ह्या संदर्भातच आहे, ज्या ठिकाणी आपले आई वडील कबाड कष्ट करून मुलाला विदेशात पाठवतात आणि त्या आई वडिलांना भेटण्यासाठी सुद्धा येत नाही. माझी अशी विनंती आहे की ते सुद्धा तुम्ही पिक्चर जिथं भेटेल तुम्ही तिथे एकदा बघा आणि काळजी करा, कारण ज्यांनी आपल्याला जग दाखवलं आहे त्यांना आपण जग दाखवणं सुद्धा खूप गरजेचं आहे. हे एक महत्त्वाचा संदेश होता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, असे खूप सारे व्हिडिओ.